हे बघा, आर्या गेली, आता आर्या हा विषय संपला कायमचा, कळलं? त्या विषयावर आता कोणीही बोलायचं नाही. मी तिथे गेलो त्या कांच्याला शोधायला, तिथे नेमकं काय घडलं हे मला तुम्हाला सांगायचं. हो दादा, काय काय घडलं पुढे? त्या कांच्याचा पत्ता लागला मला, म्हणून मी त्याच्या मागावर गेलो. त्या वस्तीमध्ये तो कुठे आहे, काय करतो, कोणाबरोबर असतो, सगळं कळलंय मला. माझी माणसं तिथे मी त्याच्या मागावर लावलेत, ते त्याला पकडतील. एकदा का तो हातामध्ये सापडला की आपल्या वाईटावर कोण कोण आहे त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल. मुळासकट उपटून काढायचे एक एक माणसं. दादा, एक कंप्लेंट आहे. अहो, तुम्ही असं एकटं जायला नको होतं. अरे बाबा, एक तर मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर माणसं होती. आणि मला जेव्हा तिथली माहिती कळली तेव्हा मला तुम्हाला कुणाला कळवायला वेळही नव्हता. 2 मिनिटं जर उशिरा पोचलो असतो ना तर तो कांचन निसटला असता तिथून. म्हणून मला तातडीने जावं लागलं. दादा, पण तुम्ही सगळ्यांसमोर कबूल केलेलं ना की तुम्ही एकटं कुठेही जाणार नाही, कोणतंही संकट अंगावर घेणार नाही. मग तुम्ही असं का केलं? हो ना दादा, मी पण तेच म्हणतोय. तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं आणि प्रॉमिस केल्यावर पण जर तुम्ही असं वागणार असाल तर काय फायदा? म्हणजे आमच्या थांबा रे, थांबा जरा. तुमच्या प्रश्नांचा असा एकदम मारा करताय. मग काय? थांबा थांबा, सांगतो. तुम्हाला वाटते तसं काही संकट वगैरे काही नाही आहे, गंभीर वगैरे काही नाही आहे. अरे रे रे, पार शब्दांचा भोगा पाडल्या पोराने. आता कसं समजावायचं आहे ना. हे बघा, कसं आहे की मी कुठल्याही संकटामध्ये स्वतःला ढकललेलं नव्हतं. उलट मी भविष्यामध्ये येणारं जे संकट आहे, म्हणजे संकट जे चालून येणार आहे आपल्या घरावर, त्याचा अंदाज घ्यायला गेलो होतो मी. एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यात. आणि मुक्त, इकडे मला सांग, त्या कांतासारख्या गुंडाशी एकटी स्त्री असून लढलीस की नाही तू? तेव्हा आमची मदत घेतली होतीस काय? आणि आता मला सांगतेस का मी तर पुरुष आहे? हे अशी खूप लफडी झेललेली आहेत मी. पण दादा, तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती आणि म्हणून मुक्ताला एकटीनं सामना करावा लागला. आपण पुन्हा पुन्हा तुमच्या बाबतीत तेच घडतंय. ते विसरून जा ना सगळं. पास्ट होता तो. सॉरी दादा, आय नो मी थोडा इरिटेट झालोय. दादा, तुमची खूप काळजी वाटते मला. प्लीज समजून घ्या ना. किती जीव लावा, किती विचार कराल माझा. ठीक आहे, एक काम करतो, पुढच्या वेळेला असा प्रसंग येईल तेव्हा तुम्हाला दोघांनाही मी आधी नक्कीच सांगेन. चला, येतो मी. आर्या खूप म्हणजे खूप चुकीचं वागली. तुम्हाला आर्या चुकीचं वागते हे दिसतं, पण ती मुक्ता, ती काही वागली, कशीही बोलली तरी सुद्धा तुम्हाला तिचं कौतुकच आहे. काय मूर्खासारखी बडबड करतोयस? आता मुक्ताचं काय आलं मध्येच? नाही, मी फक्त तुम्हाला सांगतोय. तुम्हाला आर्या चुकीची वाटते ना, ठीक आहे, आम्हाला नाही वाटत. काहीच चुकलं नाहीये त्या आर्याचं. उलट तिने केवढं मोठं धाडस केलंय. नाही तर उगाच का त्या दादानी तिचं कौतुक केलं असतं? कौतुक? माधवी, अगं तुला त्यांच्या बोलण्यातलं ते हेच कळलं नाही, समजलंच नाही काही. तुम्हाला कळलं? न समजण्यासारखं बरंच काही वागतायत आजकाल दादा. मला ना शंका येते. त्यांच्या प्रत्येक मोमेंट मागे वेगळी चाल असल्याचं जाणवतं. त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा एक वेगळाच अर्थ जाणवतो. सध्या कसं झालंय माहितीये का, घराच्या पटावर राजाही तेच आणि वजीरही तेच, असंच काहीतरी जाणवतंय.
झालं का मन शांत तुमचं? हो झालं. अशी काय बघतेस? नाही, हे झोपताना घालायचे कपडे नाही आहेत तुमचे. तो कुर्ता वेगळा आहे, हा बाहेर जायचा कुर्ता आहे. कपडे बदलले नाहीत ना म्हणून बघतीये. दत्तानं सांगितलं नाही मला झोपताना कपडे बदलतो ते. पण ते आता बदलणारच होतो. असा कसा झोपेन मी? असा कधी झोपतो का मी? मग असं कसं झोपेन? बदलणारच होतो. घ्या थोडं जेवून घ्या. नाही जेवायला नकोय मला. काय आहे, उशीर झालाय खूप आणि एवढ्या उशिरा जेवलो ना खाल्लं की ते असं पित्त वाढतं, असं जळजळतं इथे. काही होणार नाही, थोडं खा आणि शतपावली करा आपल्या चौकात. घ्या. तो गजरा असा तुम्ही हातात बांधून नको होतं जायला. मग कसं जायचं होतं? त्या वस्तीमध्ये जायचं, त्या वस्तीप्रमाणेच जायला पाहिजे ना, वेश परिधान करून. असंच गेलो असतो एकदम बच्चन सारखं, ए काचा महाराजा मैं आया हूं रावसाहेब नगरकर, असं बोलून तो आला असता का? अहो नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही सांगता ते आम्हाला सगळ्यांना पटेल, पण बाकीच्या लोकांना कसं काय पटेल नाही का? म्हणजे गल्ली ते दिल्ली सगळेजण ओळखतात तुम्हाला. असं गजरा हातात बांधून तुम्ही बाहेर पडाल आणि लोकांनी पाहिलं तर त्यांना असं वाटणार ना की तुम्ही त्या तसल्याच ठिकाणी जाताय. आणि लोकांना कशाला सांगायचं? कोणाला काय कळलेलं नाहीये. कळलं की नाही? एकाने मला रावसाहेब नगरकर म्हणून ओळखलेलं पण नाहीये. काळजी करू नको. असं कसं कोणी ओळखणार नाही तुम्हाला? अगं वेडे, आता तुला कसं दाखवू मी? थांब. असं शाल होती माझ्याकडं, अशी ती घेतली. हे आता असं सगळं मी करत करत गेलो तिकडे. आता मला सांग, आता मी जे काही बोललो ते तुला कळलं? मग रावसाहेबाचा आवाज आहे, कोणाला कळणार आहे? नाही, ही कला पण अवगत आहे तुम्हाला ठाऊक नव्हतं मला. मलाही माहित नव्हतं. आता किडनॅप केलं ना मला त्या गुंडांनी, तेव्हा माझ्याच कला माझ्या लक्षात आल्या अचानक. म्हणजे सुटण्यासाठी जो संघर्ष केलाय ना मी तिथे त्या गुंडांच्या बरोबर, तेव्हा काय काय नाही केले मी तिथे. गायलोय काय, नाचलोय काय, काय वाटेल ते केलंय सगळं. तेव्हा माझं मलाच असं एकदम वाटायचं, अरे च्या हे मला येतं, अरे च्या हे पण मला येतं. असं झालं ते. काय म्हणतात ना ते, संकट शोधाची जननी असते, तसं झालं ते. बरं बघ, आता ना मी खूप थकलोय. हा, उद्या सगळं सांगेन तुला. झोपू मी जरा आता. कपडे बदलून झोपणार आहे. ते सगळं राहू दे, तुम्ही आधी खाऊन घ्या. हे घे, थोडं तरी जेवा. नाही नको, अन्न जाता सुखी भव. घेऊन जा. नक्की नको? नाही ना. बरं हे थोडं दूध आण. ठीक आहे. नाही दूध नको, ताक आण. ताक असं चांगलं, हे काय ते मसाला बिसाला लावून. ताक आणते. तू जेवलीस? हो, जेवले मी. येते. कपडे बदलून घ्या. हो म्हणजे अरे असा कसं झोपेन? आले. काय ग, रावसाहेब जेवला नाही? हो, जेवायचं नाही म्हणतायत. ताक हवे पेला तर ताक घेऊन जाते. त्याच्या जेवणाचं नाही, पण तुझ्या जेवणाचं काय? सासूबाई, हे घरी असताना ते जेवल्याशिवाय मी कधी जेवते का? होय ना. आज ह्यानी पण मला तेच विचारलं, तू जेवलीस का? त्यांना माहितीये करत ते घरी असताना त्यांचं जेवण झाल्याशिवाय मी कधी जेवत नाही. होय. इतर माझ्या चेहऱ्यावर त्यांना सहज कळतं मी जेवले का नाही जेवले. आज का असं विचारलं? होय ग, हल्ली माझ्याकडे मी ही बाई वळखीची ना पाळखीची असं काहीतरी बघतोय.
हा अरे कधी 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 तर बाई भीती वाटते का. नग नग जाऊ दे तो विषय. मी काय म्हणत होते, कुणाच्या चेहऱ्यावरनं त्याच्या मनात चाललेली वादळ आपण नाही सांगू शकत. खरं पण एक बेस झालं, मुक्ताच्या मागे रावसाहेबा अक्षी ठाम उभा आहे. हो हे अगदी बरोबर आहे. आणि आज ते ज्या पद्धतीने आर्याला ओरडलेत ना, ह्याच्यानं मला असं वाटतं त्यांच्यावर संशय घ्यावा की न घ्यावा. बरोबर बोललीस. अगं रावसाहेबानं काल म्हणल्याप्रमाणे आर्याला हाकलली तर या घरातनं मोठी ब्याज जाईल. आणि मग पुण्यांदा या घराला चांगलं दिसेल. बापरे एवढे कपडे, हे गावभराचे कपडे घेऊन आली आहे की काय. कशी जागा करायची आता बॅग मध्ये, कसं मावणार आहे. कसे भरायचे कपडे देवा. आत्या, अगं तू माझ्या रूम मध्ये काय करतेस. नाही मला वाटलं तू तुझ्या रूम मध्ये असशील. ही तुझी रूम नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे ही नगरकरांची गेस्ट रूम आहे. आत्या अगं असं का बोलतेस तू. अंबिके झालं की नाही लवकर. हो हो चल आटप, दादा हाई करतायत. हो हो हो. आत्या आणि तू माझ्या बॅगेत कपडे का भरतेस. मग तुझे कपडे माझ्या बॅग मध्ये कशाला भरू. आत्या म्हणजे अगं का भरतीयेस. अगं दादानी सांगितलंय तुझा अपमान करून तुला घराच्या बाहेर हकलवायला. काय. हो. अगं पण ते तर सत्कार करणार होते ना. अगं किती ग किती भोळी आहेस तू. तुला कळलं नाही का, सत्कार म्हणजे तुझ्या हातात नारळ द्या आणि वाटेला लावा असं सांगितलं. म्हणजे तुला घराची वाट दाखवा, तुझ्या घराची वाट दाखवायला सांगितलीये. आणि तू हो म्हणालीस. हो. अगं तू विरोध करायचास ना. हा आणि तसं जर आम्ही केलं असतं ना तर तुझ्याबरोबर आमच्या पण बॅगा भराव्या लागल्या असत्या आणि मग आम्ही शेवटची एसटी धरून गावाला गेलो असतो. तुम्ही दोघं किती स्वार्थी आहात ना. एक नंबरचे स्वार्थी आहात. स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करता. मग तुझा विचार आम्ही कशाला करू. नाही काय आर्या, तू कशी श्रीमंत आहेस, बड्या बापाची बडी बेटी आहेस. आमचं काय, आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर आम्ही कुठे जाणार. हा आणि हे बघ आता हे सगळं बोलण्यात वेळ घालवू नको. दादा तुझा किती अपमान करतोय मला ऐकवत नाही ग. तुझा जास्तीत जास्त अपमान व्हायच्या आधी या घरातून बाहेर जा. आणि तुम्ही अत्याचार करू नका. अत्याचार करू या बॅग भरा आधी. या बघू या. कुठले गावभराचे कपडे घेऊन आली आहे. तुम्ही बस तिकडे सरका थोडेसे. हे असला केबिलवाणा चेहरा करून माझ्यावर काही फरक पडत नाही बरं का. चला निघायचं. या घरातला मुक्काम संपला, तुमचा प्रवास संपला. चला निघा. काय आमच्या घरातल्या लोकांना अक्कलच नाहीयेत. कुठल्या पाहुण्याला किती दिवस घरात बोलवायचं, किती दिवस ठेवायचं काही कळतच नाही. निघा निघा. काही फरक पडत नाही कोणाला. आणि आर्या जाणार म्हणून जर कोणाला दुःख होणार असेल किंवा ती परत यावी असं जर वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब स्वतःची बॅग भरायची आणि तिच्या बरोबर आत्ताच्या आत्ता निघायचं इथनं. वाटते कोणाला दुःख वगैरे होतंय काय. नाही ना, सांगा नाही तर. निघ. चला.
आधी तू माझी या घरातली जागा हिसकावलीस, माझं प्रेम, माझा सारंग, सगळं सगळं काही हिसकावलंस माझ्यापासून. आणि आता हा अपमान, हा क्षण, हा अपमान मी कधीच विसरणार नाही, कधीच. तुला तुझी जागा दाखवूनच राहील. नाही तुला तुझ्या लायकीवर आणलं ना तर आर्या नावने सांगणार. आर्या, थांब. कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते असं म्हणतात, पण मी म्हणते की कावळ्यानं कायम शापच का द्यावा? कधीतरी चांगलं बोलावं, दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करावा, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. आणि आता तो तुझा जो अपमान झालाय ना, यानं जर तुला वाटत असेल मला आनंद मिळेल तर असं अजिबात नाही. पाहुणी म्हणून घरात आली होतीस. पाहुणे कायमचा मुक्काम नाही करत. आणि हे मी तुला आधी सांगितलं होतं. आज ना उद्या तुला या घरातून बाहेर जायला लागणारच होतं, पण असा निरोप घ्यावा लागल अशी माझी इच्छा नव्हती. पण काय आहे ना, या अपमानासाठी तू दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाहीये. आपण जे पेरतो तेच उगवतं. त्यामुळे आता तरी निदान चांगलं वाग, नीट राहा. माव बोलणं जर खोटं वाटत असेल ना तर एकदा करून बघ. निदान एकदा तरी चांगलं वागून बघ. खरा आनंद कशात असतो माहित आहे? दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे. एकदा असं वागून बघ, मग बघ पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतो की नाही. आता मला थांबवायची गरज नाही. ज्यावेळेस माझा अपमान झाला, मला घराबाहेर काढलं, त्यावेळेस मला वाटलं ऍटलीस्ट तू तरी दादांसमोर माझी बाजू घेऊन बोलशील, किंवा निरोपाचे, पाठिंब्याचे 2 शब्द बोलशील. पण नाही रे, तूही त्यांच्यासारखाच निघालास. तुम्ही सगळे ना एकाच माळ्याचे मणी आहात. असो, हे बघ युवराज, मला साथ देणारा, आपुलकी दाखवणारा मित्र हवा होता. बॅग उचलणारा हमाल नाही. जाऊ दे मला. आर्या, इकडे. युवराज काय? तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकतो. तुझा असा अपमान करून तुला घरातून बाहेर काढताना, तुझ्यावर अन्याय होताना मी शांत राहिलो, कारण माझी कोणी दखल घेतली असती? आर्या, सध्या माझ्या बोलण्याला या घरात किंमत नाहीये. माझ्या मताला तर लांबच राहिलं. पण तू काळजी करू नकोस. मी तुला प्रॉमिस करतो, तो दिवस लांब नाहीये जेव्हा माझ्या प्रत्येक गोष्टीला, माझ्या प्रत्येक बोलण्याला किंमत असेल. माझं मत टाळण्याची हिंमत स्वतः दादा सुद्धा करणार नाही. आणि त्या दिवशी हा युवराज नगरकर तुला सन्मानाने या वाड्यात आणेल आणि तुझा मान परत मिळवून देईल. खरंच युवराज? यातला एक आणि एक शब्द खरा आहे. हे बघ आर्या, मी सध्या सगळ्यांसमोर तुला उघड उघड सपोर्ट करत नाहीये, कारण मला आपल्या दुश्मनांना सावध करायचं नाही अजिबात. समजतंय ना?